नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे लगभग 9-9:30 झालेले आहेत आणि आज घराजवळ छोटी मोठी कामं आवरायची आहेत. कशा सर्व माहीतात ना मंडळी, मजेतच राहायला पाहिजे. तर सकाळची मस्त वेळ आहे, 11पर्यंत जरा गारवा आहे. मग 11 नंतर जी काय उन्हाची झळ बसायला सुरुवात होते ती भयंकर आहे. त्यामुळं मग आज टोपी पण आणायची विसरलो, टोपी आणायला लागेल. तर आज ॲक्च्युली मेन आपलं काम काय आहे की आता हळूहळू एक काम आपलं होतं आहे. तर इकडे खडी आहे, वाळू आहे आणि त्याच्यानंतर मेन आपला जो प्रश्न आहे तो मेन प्रश्न आहे पाण्याचा. तर पाणी कसं आहे मंडळी, आम्हाला जर घराचं बांधकाम वगैरे करायचं असेल तर पाणी शक्यतो बाहेरूनच मागवावं लागतं. म्हणजे अजूनपर्यंत कसं आहे, जोपर्यंत चौतरा आहे तोपर्यंत ठीक आहे, पाणी कमी लागतं, ते तर आपलं पाणी येतं त्यातून होऊन जाते. पण आता जेव्हा जसं जसं वरवर कन्स्ट्रक्शन होईल तेव्हा कसं आहे, पाण्याची टाकी बांधावी लागते आपल्याला. आणि मग बाहेरून जे 1000 लिटरच्या टाक्या येतात तर त्याची प्राईस पण 800, 1000, 1200 अशी वेगवेगळी आहे. जवळच्यांची 800 आहे, मग 1000, 1200. 1000 लिटरला 1000 रुपये साधारण, म्हणजे 1 लिटर 1 रुपये असं पाणी मागवावं लागतं. नदीतलं पाणी असतं, ते पिण्याचं पाणी नसतं. ते पाणी खास बांधकामासाठी आपण वापरू शकतो. तर ते पाणी आता मागवावं लागणार आहे आपल्याला, कारण आता पुढचं काम सुरू होणार आहे. तर ते काम करण्या अगोदर इकडे काय माहिती आहे का, ही जी दगडं वगैरे आहेत वाळूसाठी हा कोपरा करायचा आहे पूर्ण मोकळा. खडी इकडे आहे आणि इकडच्या ज्या दगड्या वगैरे आहेत त्या बांधासरशी लावायच्या आहेत. म्हणजे कसं इकडनं जी काही गाडी वगैरे येईल त्या गाडीला टर्न वगैरे द्यायला जरा बरं पडेल, कारण गाडी इथे फिरली पण पाहिजे. त्या हिशोबाने मग ही वाळू वगैरे का कोपऱ्यात गेली तर बरं आहे. त्यामुळे हा कोपरा मोकळा करायचा आपल्याला. आणि या बाजूला इकडे आपल्याला करायची आहे जी टाकी, ती या बाजूला करायची या कोपऱ्यामध्ये पाण्यासाठी खास. म्हणजे गाडी इथपर्यंत येईल आणि ती मग त्याच्यात पाणी सोडेल, मग ते पाणी आपण इकडे बांधकामाला वापरू शकतो. साधारण 2-2.5 हजाराची बनवायची आपल्याला ना. म्हणजे कसं 2 जरी गाड्या आल्या तरी काही टेन्शन नाही. आणि मग 2000 लिटर पाणी राहिलं की असं जरा स्टोरेज पण चांगलं राहील. हां, मग तो स्विमिंग पूलच बनवून टाकूया. होय ना, 2,500-3,000 हजाराचं ना स्टोरेज पाहिजे बनवायला. हा कोपरा चांगला भेटला आपल्याला खास पाण्यासाठी. तर ह्याला जरा पाडी वगैरे लावून बनवून घेऊ आणि मग पेंड्याचा वापर करून नंतर मग त्याला प्लॅस्टिकचा कागद आतमध्ये टाकायचा आणि मग पाणी साठवायचं ना म्हणजे पाहिजे तेवढं. तर आता काय करायचं आपल्याला, हा कोपरा मोकळा करायचा पहिला. तो पण कृष्णादा तिकडे तो कोपरा आहे तो पूर्ण लेवलिंग करतोय. चहा प्यायला या. तू नाही घेतलीस ती ठेवले काय? हां काय नको, नाही कागद आहे ना, कागद आहे ना, तसं पण सावलीत आहे बघ, काय टेन्शन नाही. दिवसभर सावली आहे इथं खाली. चला मंडळी, 11ची गाडी गेलेली आहे आणि ॲक्च्युली इकडे आपण ही टाकी बनवतो आहे. तर फाडी वगैरे लावलेली आहे. 5 थर तरी आपल्याला बनवायचे आहेत. म्हणजे साधारण 2-2.5 हजाराचं पाण्याचा स्टॉक आहे तो. म्हणजे 2-2.5 हजार लिटर एवढं पाणी ह्याच्यात राहू शकतं आहे. तर 2 बाजूने आपण फाडी लावली आणि तो जो आधार आहे तो आधार घ्यायचा आपल्याला आणि मग प्लॅस्टिकचा कागद वगैरे टाकून ह्याला पॅकिंग द्यायची आहे. असं सगळं नियोजन पाण्याचं सध्या सुरू आहे. तर टाकी आज बांधून तर पूर्ण होईल. संगमेश्वरला गेलो तर जाऊया ना आज, थोडा फेरी एखादी होईलच, तेव्हा मग कागद वगैरे लावून ह्याला पूर्ण बनवून टाकूया, म्हणजे मग पाणी मागवायला बरं पडेल. तर म्हणजे न्याहारीची वेळ झालेली, आता न्याहारी करूया आणि मग परत काय आहे बाकीचं काम ते आवरून घेऊया. या मंडळी, सकाळची न्याहारी करायला या. न्याहारीमध्ये पण मजा असते, कारण सगळ्यांचं वेगवेगळं काय ना काहीतरी असतं. आई काय देते, घेवडा. हा घेवडा घरगुती घेवडा. आणि बंटी तुझ्याकडे काय आणलंयस बघ, काय बटाटा आणि काहीतरी आहे इकडे. इकडे चिकन, आपल्याकडे चिकन आहे, घेवडा आहे, अजून काय रे, पण तिकडे बटाटा आहे. सगळं मिक्सअप आहे, मिक्स भाजी. चमचे येऊ द्या. बटाटा, वांग आणि काय
ओके कोंबडी वडे. धन्यवाद. हे कोणाला हवं आहे? कोंबडी वडे हे तुला हवं आहे? ठेवू इथं लाईव्ह आमच्या हाताला. ठीक काय काय आहे? आहे. ॲक्च्युली हे आहे रे वांग बटाटा मिक्स. संगमेश्वरी स्पेशल. संगमेश्वरी स्पेशल. या म्हणजे न्यारी करायला न्यारी करतो पटापट. एक संगमेश्वरी स्पेशल आहे. हा एक कोल्हापुरी स्पेशल आहे. एक गावठी स्पेशल आहे. सगळ्या भाज्या आहेत मिक्स. आली तू? हा कशाला आलीस? हा काम करणार आहेस? नाही मग कशाला आलीस? मी कशाला नाही आली. मग अरे मोकळं वाटतं ना गावाला. बघ रे वडे. हे घ्या वडे. हे घे टेस्ट करूया. पास कर त्याला वडे. कोंबडी वडे नाही पॅटीस आहे पॅटीस. काय वेगळाच आयटम आहे. कसले? मटार. अच्छा अच्छा ते आपलं भाजी मटर. मटार आणि बटाटा. बटाटा. मग हे घेतलंच त्याचं. आवनी खाते तिखट नाही केले. खा खा का चहा नाही खाणार. सॉस हवा होता सॉस पाहिजे. माझ्या आयुष्य. मटर वडे. झेंडा लावते अवनी. डोकं तर बघा कालून माती लावला आणि वरती त्या दिवशी पण तसंच केलेलं. वरती पान लावलेलं तिनं. तिला झेंड्याचं लय आता झाली ना 26 जानेवारी तेव्हा आता समजायला लागल्यापासून पहिल्यांदा गाणं म्हण. झेंडा ऊचा. तरी ते चालू होतं. हा जय हे पप्पा ना. वा मस्त रे. कोलगेटचा झेंडा आहे. मस्त. कोलगेटचा आहे. चला शेवटची तर एक उरकून घेऊ. दुपारचं मंडळी 1:30 वाजलाय. जेवणाची सुट्टी झाली आहे. तर आज ॲक्च्युली वाळू खडी आणि पाणी ठेवण्याची जी काय जागा आहे ती आपण व्यवस्थित करतो आहे घराच्या बाजूला. या बाजूला ॲक्च्युली खडी टाकायची जागा आहे पण इकडे काय झालं इकडे पण दगडं आहेत. तर ही जी दगडं आहेत ती आपल्याला बाजूला करायची आता दुपारनंतर. हे सगळं मोकळं करायचं. आणि हा जो कोपरा आहे इकडची निम्मी दगडं आपण आता काढले आहेत. इकडे दगडं इकडे लावलेत. आणि ही साधारण पाण्याची टाकी आहे. जो बाहेरचं आहे आवरण ते तयार झालेलं आहे. हे बघा असं एक छोटासा हौद टाईपचं हे झालं आहे. तर ह्याच्यामध्ये आता बाजूने पेंडा वगैरे लावायचं आहे आणि प्लॅस्टिक कागद टाकून असं एक टाकी बनवायची आपल्याला प्रॉपर. तर त्याचं हे जे बाहेरचं एक्सटर्नल काम आहे ते झालेलं आहे. आता दुपारनंतर बघूया जर जमलं तर संगमेश्वरला पण जाऊ आणि ह्याचं काम करू. अदरवाईज इकडचे आजूबाजूचं जे काही काम आहे ते काम आपल्याला करायचं आहे. चला आता जेवायला जाऊया. जेवून येऊया मग बाकीची कामं आहेत ती आवरून घेऊ. चला मंडळी जेवण झालेलं आहे. घेवड्याची भाजी, तांदळाची भाकरी, लोणचं, पापड असं सगळं जेवण मस्तपैकी करून आता आराम नाही करत बसतो आहे. जाऊया कारण काजूची काय सावली आहे तिकडे थोडा वेळ आराम करेन आणि मग कामाला सुरुवात. या मंडळी जेवून आलो इकडे तर कामावर. तर बटर घेऊन आला आहे पेप्सी. गावाकडच्या पेप्सी म्हणजे एक जुनी आठवण. मँगो लस्सी पेप्सी. मथुर मधुर मधुर फ्रुटी. फ्रुटी मधुर फ्रुटी. मधुर म्हणजे गोड. गोड सगळी आहे नरम पाण्यासारखी. हो असो काय जेव्हा लागतं गार काय रे राहिलं जेव्हा जीव होतं गार काय जीवाला वाटतंय बरं. आता हे फ्रुटी खाल्ल्यावर बरं. त्यामुळे आता फ्रुटी खाऊया गार होऊया. या लग्नातला कोकम सरबत है ना. होय. काय आहे वासावरून काय वाटतंय काय वाटतंय बघा द्यायला लागतील संध्याकाळला. नक्की बिरू नाही तर आंबा. इतर आंबा पायर आंबा इकडे. आंबा यावर्षीचा पहिला आंबा म्हणजे बिटकी अजून छोटीशी कैरी खाऊया मीठ लावून. मीठ पण आहे आपल्या इकडं. कापूया कशां काय कोयते आहे घे कोयते. ही बाई इथंच आहे बघ समोर ती पण सावलेला तेव्हा लजीज होय. डिश नाही चांगलं आपल्याला. कालचा मीठ मसाला पाहिजे होता. मस्त रस्ता बनवला.
कैरी मस्त आहे ना, गोड पण नाही आंबट पण नाही. अरे ते एका डिश मध्ये घ्या ना, मसाला घ्या. एक एक म्हणता 3-4 कैऱ्या आल्या. मॅरिनेट काय म्हणतात त्याला रे? कोरमट कोरमट होते. त्याला कोरमटला मॅरिनेट म्हणतात ना. हा ते आंब्याला कोरमट ना बरं वाटतं रे मॅरिनेट पेक्षा. कोरमट होते. कोरमटून कुठलं देतात ते एक एक उचलतायत नाही काय. संध्याकाळचे मंडळी लगभग 4 वाजलेत. चहाची वेळ झाले. आई चहा बनवते आणि आज घराच्या पाठचा परिसर पूर्ण मोकळा केला आपण. म्हणजे इकडे कसं आहे, वाळू हा कोपरा पूर्ण वाळूसाठी आपल्याला ठेवायचा आहे आणि इकडच्या दगड्या वगैरे होत्या त्या सगळ्या काढलेल्या आहेत. इथली सगळी माती काढलेली आहे. ह्या दगडांचा पण काहीतरी बंदोबस्त करावा लागणार आहे. बघूया नेमकं कुठं ठेवायचं काही गणित कळत नाही. तोपर्यंत ते काजूच्या जो बांध घालायचा आहे त्याच्या आजूबाजूचा पण परिसर पूर्ण मोकळा केलेला आहे. हे बांध घालायला कसं बरं पडेल. इकडे या बाजूस बघा पूर्ण मोकळं केलेलं आहे. तसा मस्त गोळ बांध घालायचा. चहा प्यायला आहे मंडळी. ह्याला बोलतात नागतोडा. हा वेगळ्या पद्धतीचा आहे. बंटीच्या हात में, बंटीच्या हातावर येऊन बसलाय. काय बंटी हो, काय ह्याचा हिसाब काय माहिती काय ते प्रेम आलंय त्याला माझ्यावर. भारी आहे. करामती खान आहे तो पोच पण देतोय उलटी तोच पण फिरून फिरून नाचतोय. होय आता इकडे आला, कॅमेऱ्याकडे आला. जाऊ दे कॅमेऱ्यावर. कॅमेरा काय करशील, दिसणार नाही. तिकडे जा जा, इज्जतीने जा त्यावर. हां इकडनं जरा उचल मला. इथून मागं घेऊया. शुभ मिळते कल. शुभ बाय बाय. ओके टाटा गुड नाईट. गुड नाईट. टुमारो. ते मग मी काय म्हणतो, तुझा प्रपोज डे कसला प्रपोज डे? इथे दगड दे, फाडी दे, वालू दे. हा त्याला प्रपोज डे आमचं काय नाही. काय नाही. काय नाही. दगड दे, फावडा दे, घमेल दे, बस तेवढेच द्याल ते. चिखल डे. चिकल दे. चला मंडळी, संध्याकाळचे लगभग आता 5:30 वाजलेले आहेत आणि घरी जायची वेळ झाली. सर्वजण घरी गेलेत. सूर्यास्त पण आता थोड्या वेळात होईल. एक अजून तरी पण पाऊण तास वगैरे आहे. 6:15 6:30च्या आसपास सूर्यास्त आता होतो. दिवस हळूहळू मोठा होत चालला आहे. तर आज बऱ्यापैकी साफसफाईमध्ये दिवस गेला. सकाळी हाफ डेमध्ये टाकी झाली आणि टाकीच्या बाजूचं जे काय दगड्या वगैरे होत्या त्या व्यवस्थित लावून टाकी साधारण 2.5-3 लिटर पाणी साठेल एवढी मोठी आज टाकी बनवण्यात आले. या बाजूने दगड्या का दिल्यात, पाण्याचा जेव्हा फोर्स असतो म्हणजे पाणी आतमध्ये साठवलं जातं तेव्हा या फाड्या चा लोडने पडू नये म्हणूनसाठी ह्या दगड्या अशा लावल्या ना की तो चांगल्या प्रकारे टाकीतला जो पाण्याचा साठा असतो तो व्यवस्थित राहतो. त्यासाठी मग अशा बाजूने दगड्या वगैरे लावल्या जातात. आतून असा पेंडा लावून मग ती टाकी प्रॉपर बनवली जाईल. तर मेन काम एक पाण्याचं आज झालं आहे. त्याच्यानंतर इकडची ही कोपऱ्याची बाजू, इकडे पण दगड्या वगैरे बऱ्याच होत्या, त्या सगळ्या मोकळ्या केल्यात म्हणजे वाळू या पूर्ण कोपऱ्यापर्यंत राहू शकते. त्याच्यानंतर इथली थोडी माती भरली आणि इकडे आज थोडंसं काजूचा जो कट्टा बांधायचा आहे त्याचा बेस बनवला आहे. तर बाकी म्हणजे हा काजूचा कचरा पूर्ण लवकरात लवकर करायचं आहे. तोपर्यंत कसं आहे इकडे रिंगचं काम पण सुरू होईल. फाडीवाल्यांशी ऑलरेडी बोलणं झालं आहे. फाडी आता वेळेवर येईल, काय प्रॉब्लेम नाही आहे. फक्त ते म्हणाले तर रिंगचं काम एकदा झालं की रिंग मारून झाल्यानंतर मला सांगा, मग मी एका लॉटमध्ये सगळी जे चिरे आहेत जांबा दगड ते पूर्ण टाकतो. त्याचं पण लगभग क्वेश्चन सॉल्व झालेलं आहे. अशा प्रकारे एक एक काम होतं आहे. होळीच्या अगोदर आपल्याला स्लॅब जो आहे तो स्लॅबचा टार्गेट ठेवायचा आहे आणि त्या रीतीने काम सुरू आहे. म्हणजे होळीमध्ये आमच्याकडे कसं जोपर्यंत पालखी मग सानेवरती असते तेव्हा मग कामं करत नाहीत, कसलीच कामं होत नाहीत. तेव्हा मग जर स्लॅब पडला तर तो काही 20-21 दिवस मिळतील. स्लॅब पडल्यानंतर साधारण 21 दिवस तरी पाणी शिंपून ठेवावं लागतं. त्याच्यानंतर मग पुढची कामं सुरू होतात. त्या 21 दिवसासाठी ॲटलिस्ट होळीच्या अगोदर जर स्लॅब पडला, मी कसं पुढे काम करता येत नाही तेव्हा मग ॲटलिस्ट तो स्लॅब पाणी खात राहील आणि मग आपली कामं व्यवस्थित होतील. आजचा दिवस एकदम छान गेला. 3 जणच होतो त्यामुळे छोटी मोठी आवरावर बाकीची होती तीच करण्यात पूर्ण दिवस गेला. तर चला मंडळी, आता बांधकाम जे केलेलं आहे त्याला पाणी घालूया. पाणी किती फास्ट जिरतं माहिती आहे का तुम्हाला? जे जर डेमो बघायचा असेल तर दाखवतो तुम्हाला की दिवसभर कसं हे बघा
पाणी टाकलं आहे ना जिरून जातं. हे बघा ते खालपर्यंत पोचत पण नाही लगेच जिरून जातं. त्यामुळं मग एप्रिल मेकडे हे बांधकाम जसं जसं जाईल ना तसं पाणी आपल्याला भरपूर लागतं. बांधकाम एकदा झालं की त्यावरती पाणी खूप गरजेचं आहे. ॲटलिस्ट जेवढं तुम्ही दिवस पाणी टाकाल 15-20 महिनाभर पाणी जेवढं टाकाल ना तेवढं ते बांधकाम पक्कं होत जातं. तर त्या कारणाने पुढे जेवढं काम जाईल तेवढं आपल्याला पाणी भरपूर लागणार. आणि आमच्या वरच्या पट्ट्याला पाण्याची ॲक्च्युली कमतरता आहे. म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम जरी नसला तरी ही मोठी कामं करायची म्हटलं की मग पाणी भरपूर लागतं आणि ते पाणी मग आपल्याला बाहेरून मागवण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळं मग आता हळूहळू काम पुढे जाईल तसं पाणी भरपूर लागणार आहे आपल्याला आणि त्या पद्धतीने मग पाणी मागवावं लागेल. असो चला म्हणजे आता पाणी वगैरे शिंपायचं आहे आणि फ्रेश वगैरे होऊन मग घरी जाईन. तर आजच्या दिवसाचा हा पूर्ण ओव्हरऑल व्हिडिओ होता. पाण्याचं आजच्या दिवशीचं खास कारण म्हणजे पाण्याची टाकी बांधून झाले. तर चला आता पुरतं तरी म्हणजे इथे थांबूया. सनसेटला वेळ आहे. तर भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.